वांग्याच्या प्लॉटमध्ये यारा विटा बड बिल्डर, त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यारा विटा सेनिफॉस याची फवारणी केली आहे. परंतु ही फवारणी करत असताना ही कशासाठी आपण फवारणी केली याची जर माहिती घ्यायची झाली तर ह्यामध्ये आपल्याला आता आपल्याला सध्या याराची काय प्रोडक्ट वापरली त्याच्यामधून फुटवा, त्याचबरोबर पानाची जाडी आणि काळोखी खूप छान भेटलेली आहे. आणि आता हे जे सेनिफॉस आहे हे आपण फुटव्यासाठी इथं याचा वापर केलेला आहे. आणि फळाच्या म्हणजे फ्लावरिंग चांगलं यावं म्हणून आपण बड बिल्डर हे प्रोडक्ट घेतलेलं आहे. आता सांगायची बाब म्हटलं तर आपण सुमारे म्हणजे कॅल्शियम वापरलं, बोरॉन वापरलं, आयरन घेतलं, सगळ्या प्रकारचे आपण अन्नघटक सोडलेले नाहीत, सगळे सोडले होते. परंतु रिझल्ट नाच्या बरोबर. म्हणजे आपण बाग लावलेल्याच्या 35व्या दिवशीचा हा विषय आहे. आणि 34व्या का 35व्या दिवशी यारा कंपनीचे साहेब आले आणि त्यांनी त्यांचं 17-0-17 आणि त्याच्याबरोबर एक टॉनिक दिलं. कारण आता आपण पहिल्यांदा हे वापरतो त्यामुळे सगळ्याच औषधांची नावं मागली काही व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहू शकता. मग त्याची ड्रिपमधनं आपण ते सोडलं आणि फवारणीसाठी त्यांनी एक झिंक आणि काहीतरी दिलेलं होतं, त्याची फवारणी केली. पण त्याचा आपल्याला फायदा असा झाला की थांबलेली झाडांची ग्रोथ अतिशय उत्तम प्रकारे चालू झाली आणि त्याच्याबरोबर पानांना काळोखी पण यायला लागली आणि फ्लावरिंग सकट आता सध्या आपल्या ह्या झाडाला 1-2 किंवा 3च्या आसपास पडलेल्या मिड्या आहेत. आणि फळांची संख्या म्हटलं तर एका दुसरं फळ पडलेलं आहे. तर आता आपण हे जे बड बिल्डर आणि सेनिफॉस जे वापरलं आहे, जर समजा आपल्याला पुन्हा आपण यारा कंपनीच्या साहेबांना फोन करणारच आहे. आज गुरुवार आहे, तारीख 19. ह्या तारखेला आपण हा व्हिडिओ बनवतो आहे आणि आजच फवारणी घेतली आणि हा व्हिडिओ बनवतो आहे. पण हा व्हिडिओ बनवत असताना आपण याच्यामध्ये आणखीन एक फवारणी घेतली होती मागल्या 2 दिवसापूर्वी. ते घेतली होती म्हणजे थ्रिप्स किड्यासाठी, रस शोषक किडं जे असतात त्याच्यासाठी. मग थ्रिप्सला आपण किती प्रकारची औषधं मारली तर आपण गोदरेज कंपनीचं एक औषध मारलं, त्याचं नाव काय होतं? ग्रासिया नावाचं एक औषध मारलं. परत बायर कंपनीचं एक स्पिंटर एक नावाचं औषध ह्याच्यामध्ये वापरलं. पण आपल्याला रिझल्ट काय फारसा आला नाही. डेलिकेट वापरलं. पण आपण औषध वापरत असताना शेतकरी मित्रांनो जसं की आता एखादं औषध आहे प्रोपेक्स सुपर, त्याच्यात विषाची कंटेंट जादा असतात. तर आपण जे औषध वापरतो त्या औषधामध्ये विषाचे जे कंटेंट आहेत ते फार कमी, 10%, 11%, 15% असे असतात. हे औषध कार्य कसं करतं तर पानाच्या आतून, पानाच्या बाहेरून आणि त्यामध्ये उदाहरणार्थ झोपचं, उदाहरणार्थ भूकमरीचं, अशा पद्धतीने हे औषधं थोडंसं त्याच्यामध्ये कीटकनाशक असतं आणि त्या थोड्याशा म्हणजे छोटा पॅक बडा धमाका अशा पद्धतीने कार्य करतं आणि त्याचा मानवी शरीराला मात्र इफेक्ट काही होत नाही. हे औषध वापरताना 15 लिटरच्या टाकीला 5 ते 6 ml औषध वापरायचं, म्हणजे खोकल्याचा 1 चमचा औषध वापरायचं असते. त्यामुळे आपल्याला हे भाजी खाताना पूर्ण ऑर्गॅनिक भाजी असल्यामुळे आणि ह्यामध्ये औषधात प्रकार 4 असतात: लाल सिंबॉल, निळा सिंबॉल, पिवळा सिंबॉल आणि हिरवा सिंबॉल. तर आपण जास्तीत जास्त हिरवा आणि पिवळ्या सिंबॉलची औषधं वापरतो, त्यामुळे साईड इफेक्ट होत नाही, चांगली तब्येत भेटते. अशा पद्धतीनं आपण हे मॅनेजमेंट करतो. पण हे मॅनेजमेंट करत असताना बाजारामध्ये काही आपण काय करतो की बाबा माझ्या रानामध्ये थ्रिप्स आला आहे, दुकानदार आपल्याला औषध देतो पण त्याचे रिझल्ट येत नाही. तर एक चांगलं औषध भेटावं आणि आपल्या शेतामध्ये रिझल्ट यावं. आता आपल्या शेतामध्ये कोणता थ्रिप्स आहे? थ्रिप्समध्ये पण 2-3 प्रकार आहेत. त्यातल्या पिवळ्या रंगाचा थ्रिप्स आहे आणि तो थ्रिप्सच मरत नव्हता म्हणून आपण बायो 303 हे औषध वापरलं. आणि हे औषध वापरत असताना आज मारलं आणि दुसऱ्या दिवशी मला असं दिसलं की थ्रिप्समध्ये आता थ्रिप्स किडा हा आपण डोळ्यानं पाहू शकत नाही, कारण तो केसासारखा लहान असतो. त्याला मोबाईल घ्यायचा, त्याचा डिस्प्ले बंद करायचा, काळा ठेवायचा, पान घ्यायचं आणि त्याच्यावरती मोबाईलवरती झाडायचं. आणि मोबाईलवरती जर वळवळ झाली तर थ्रिप्स आपल्या शेतामध्ये आहे. मोबाईलवरती जर बरीचशीच पानं झाडून जर वळवळ नाही झाली किंवा वळवळ करण्याचं प्रमाण जर कमी झालं तर आपल्या शेतामधला थ्रिप्स किडा हा याचं नायनाट व्हायला लागले असं आपण समजायचं. जर आपण वापरलेले प्रोडक्ट जर काम नाही केलं तर झाड रोगाला बळी पडतं शेतकरी. झाड रोगाला बळी पडल्यानंतर
मग आपला फार मोठं नुकसान होतं. आणि आजकाल काय झालं आहे बाजारामध्ये, आपल्या भारतामध्ये तर इस्रायलमध्ये हे बाहेरच्या देशामध्ये असे औषधच शेतकऱ्यांना द्यायला परवानगी नाही की ज्याच्याकडून आपल्या शेतकऱ्याचं नुकसान होईल. पण आपल्या देशामध्ये असं काय आहे का नाही, सगळं डुप्लिकेट. आणि डुप्लिकेट म्हणण्यापेक्षा कमी पॉवर किंवा रिझल्ट चांगला नाही पण औषध मात्र महाग. सुमारे आपण 60-70 हजार रुपये मॅनेजमेंटला ह्या खर्च केला आणि एवढा खर्च करून आपल्याला खूप लॉस व्हायला लागला. असं दिसल्यानंतर आपल्याला दत्त कृषी सेवा केंद्रामध्ये आपले मित्र आहेत, त्या भैयाकडे गेलो आणि त्यांना विचारलं मी, मला जरा मदतीची गरज आहे. आणि त्यांनी यारा कंपनीच्या साहेबांना जॉईन केलं. आणि आता आपण तुम्ही पाहू शकता सर इकडं काळोखी आणि हे पहिला आपल्याला जो थ्रिप्स आहे तो मिरचीचं आपण 2 ओळी लावलेले आहेत. 1000 झाड आहे मिरचीचं आणि ह्यामध्ये आपल्याला काळोखी दिसली. आणि इकडं आपण झेंडू पाहू शकता का की याला पाला कमी आणि फुलं जादा आले. माझी एक भावना आहे की यारा कंपनीच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली की आपल्या वांग्याला सकट पाला कमी आणि फळं जादा, नाद आपल्याला जबरदस्त आहे शेतीचा. खरं तर इतर व्यवसायामध्ये पैसे खूप मिळतात शेतकरी मित्रांनो. शेतीच्या व्यवसायामध्ये कष्ट आणि मेहनतीच्या मनानं पैसे भेटतात का? अजिबात नाही. कारण आता मी 2 प्लॉटमध्ये लॉस आहे आणि ह्याच्या मागं म्हटलं तर जादा पाऊस झाल्यामुळे आपला फ्लावर सुमारे 1.25 एकर पाण्यामध्ये बुडला. हा लॉस सहन करून आपण हे बाग चांगली आणण्याचा प्रयत्न करतो. जर तुमच्या शेतामध्ये थ्रिप्स असेल तर तुम्हाला बायो 303 वापरावंच लागेल. जर तुमच्या शेतामध्ये फुटवा हवा असेल तर सेनिफॉस वापरावंच लागेल. तुम्हाला फळाफुलाची संख्या जर चांगली हवी असेल तर तुम्हाला यारा बड बिल्डर घ्यावेच लागेल असं मला वाटतं. कारण मला आलेल्या रिझल्टच्या ह्याच्यावर मी सांगतो, मला काय कुठल्या कंपनीची ॲडव्हर्टाईज जाहिरात करायची नाही. पण शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा अनुभव हा शेतकऱ्यांच्या हितासाठी शेअर केला पाहिजे असं मला वाटते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला एक लाईक, एक कमेंट आणि थोडा शेअर केला तर खूप बरं होईल. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपले सबस्क्रायबर बी वाढतात आणि लोकांना आपले केलेले व्हिडिओ आणि अनुभव आवडतात असं दिसतंय. आणि तुम्ही प्रोत्साहन दिलं तर आपण खरं तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ करायला मला इंटरेस्टेड नसतो. कारण आता तुम्हाला माहिती आहे डाटा किती महाग झाला आहे आणि व्हिडिओ डाउनलोड करताना तास, 2 तास, 3 तास एका व्हिडिओला लागतं. रात्री 12च्या पुढे ते एडिटिंग करून सोडावं लागतं. जेव्हा माणसाचं मोबाईल बंद असतं तेव्हा ते इंटरनेट फास्ट चालतं आणि तो व्हिडिओ जातो. अन्यथा जात नाही मायमावली. माझी विनंती आहे तुम्हाला चॅनल सबस्क्रायबर करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर फार बरं होईल. रामकृष्ण.